स्क्रीन दिसतंय सगळ्यांना? हॅलो. येस सर. ओके. आपण लास्ट लेक्चरला सेशन बघितलं होतं की सेशनची कन्सेप्ट काय असते ऍक्च्युअली. ओके. सेम ॲज आपल्याकडे अजून एक आहे ते म्हणजे कुकीज. कुकीज ऐकले? सेशन कुकीज खूप वेळा विचारलं जातं इंटरव्ह्यूला. सेशन काय असतं, कुकीज काय असतं. ओके. बेसिक जर त्याचं आन्सर जर दिलं तर त्याचं आन्सर असं राहतं की आपल्या लोकल स्टोरेजवरती किंवा सर्व्हरच्या याच्यावरती एक टेम्पररी स्पेस क्रिएट होतो. ओके. तो स्पेसमध्ये आपण काही इन्फॉर्मेशन स्टोअर करू शकतो युजरकडून गेट करून किंवा फॉर्ममधनं गेट करून काही इन्फॉर्मेशन आपण तिथे स्टोअर करू शकतो. हा आपल्या सेशनचा आणि कुकीचा यूज आहे. आता सेशन आपण लॉग इनसाठी खूप वेळा यूज केलं. तसा कुकीज, कुकी कशासाठी यूज होतो माहिती आहे? सपोज तुम्ही Amazon वरती गेले आणि एखादं प्रोडक्ट सर्च केलं. सपोज तुम्ही काहीतरी ब्रँडेड शूज एखादा पुमाचा शूज सर्च केला. त्यानंतर तुम्ही इन्स्टावरती जा, फेसबुकवरती जा, अदर एखाद्या सोशल मीडियावरती जा. तिथे तुम्हाला कायम त्याचे ॲडव्हर्टाइज येते बघा. ओके. तो डेटा कुठे स्टोअर होतो? तुमच्या कुकीजमध्ये. आपल्या ब्राउझरला ना कुकीजचं एक स्टोरेज असतं. तिथं तो डेटा काय होतो? स्टोअर होतो. मग आता तो स्टोअर कसा होतो? सपोज तुम्ही सर्च बारला गेले आणि तिथं जे टाकलं, सपोज एखादी क्वेरी टाकली की पुमा शूज, ओके, डिस्काउंटेड प्रोडक्ट्स. ते सगळं काय करतं? तुमच्या ब्राउझरच्या याला स्टोअर होतं. मग ज्या प्रोडक्टला डिस्काउंट आहे ते तुम्हाला तिथं द्यायला सुरुवात होऊन जाते. ॲडव्हर्टाइज द्यायला सुरुवात होऊन जाते. ओके. या सगळ्या गोष्टी यापासून वर्क करतात. प्लस तुमच्या युजर जर तुमच्या वेबसाईटला येतोय तर त्याच्या स्क्रीनचं रिझोल्युशन किती आहे, किती पिक्सलची स्क्रीन आहे, ते पण तुम्ही गेट करून त्यामध्ये स्टोअर करू शकता. त्याचा ॲड्रेस कुठला आहे, सगळ्या गोष्टी तुम्ही काय करू शकता, गेट करून कुकीमध्ये स्टोअर करू शकता. हे झालं कुकीचा एकदम बेसिक यूज. ओके. आणि सगळ्यात जास्त सध्याच्या ट्रेंडमध्ये पण जर बघायला गेलं तर डिजिटल मार्केटिंगसाठी कुकीचा खूप जास्त यूज केला जातो. आता डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? हेच एखाद्या प्रोडक्टची ब्रँडिंग वगैरे करतो, युजर काय सर्च करतो त्यानुसार त्याला प्रोडक्ट दाखवा. ओके. युजरचं एज गेट करा. ते एज गेट केल्यानंतर त्याला त्याच्या एज क्रायटेरियामधलेच प्रोडक्ट दाखवा किंवा त्याच्या एज क्रायटेरियामध्ये ज्या ज्या गोष्टी आहे त्याच गोष्टी त्याला शो करा. ओके. बघितलेला असेल तुम्हाला, याचा अनुभव पण आला असेल आतापर्यंत. तरी सगळं कुकीच्या हेल्पने होतं. थोडेफार अल्गोरिथम्स पण असतात त्याला, पण त्यासाठी एक पार्ट लागतो तो म्हणजे कुकी. ओके. आता कुकीचा फर्स्ट सिंटॅक्स बघू आपण. कुकीला दोन पद्धतीने आपण यूज करतो. फर्स्ट आपल्याला कुकीला काय करावं लागतं? क्रिएट करावं लागतं. ओके. मग क्रिएट करण्यासाठी एक फंक्शन आहे सेट कुकी नावाचं. ओके. ते फंक्शन आपण यूज करू. सिंपल आहे ते. हे फंक्शन आहे आणि त्यात काही पॅरामीटर आपल्याला पास करावं लागतं. नंतर याला आपण कमेंट देऊ. फर्स्ट पॅरामीटर असतं तुमच्या कुकीचं नाव काय. ओके. सेकंड पॅरामीटर असतं त्याची व्हॅल्यू. आता सपोज तुम्ही युजर नावाची कुकी बनवली आणि त्यानंतर युजरची काहीतरी व्हॅल्यू स्टोअर करावं लागेल ना, त्यानंतर त्याची असते व्हॅल्यू. त्यानंतर एक्सपायरी डेट. ओके. की तुमची जी कुकी आहे ती एक्सपायर कधी होणार आहे, त्यासाठी आपण इथे पास करू शकतो. आणि जर याला नल पास केलं तर ती कधी एक्सपायरच नाही होणार. बरोबर नाही? तर तुम्हाला इथे टाइम पास करावं लागतं की युजर कडून आता सपोज युजरची काहीतरी इन्फॉर्मेशन गेट केली आणि ती कुकीमध्ये स्टोअर केली, तर ती किती दिवसांपर्यंत आपल्याला कुकीमध्ये स्टोअर करून ठेवायची. ओके. तर आता तुम्ही इथे पास केलं सेकंदमध्ये, हा टाइम घेतो आपल्याला. तर तुम्ही इथे पाठवले 1 दिवसाचे किती सेकंद होता त्यानुसार ते पाठवलं. तर मग तो तेवढ्या सेकंदांसाठी तो स्टोअर करून ठेवल. ओके. त्यानंतर पुढचा सगळ्यात इम्पॉर्टंट हे तो म्हणजे पाथ, की कुकीज तुम्हाला कुठे कुठे ऍक्सेस झाल्या पाहिजे. ओके. की कुकीज कुठे कुठे तुम्हाला ऍक्सेस झाल्या पाहिजे. इथे दोन पद्धतीने तुम्ही देऊ शकता. जर इथे तुम्ही स्लॅश दिला तर ओव्हरऑल प्रत्येक पेजला त्या कुकीज काय करू शकता, तुम्ही यूज करू शकता. प्लस तुम्ही स्लॅश देऊन सपोज पेजचं नाव दिलं अबाउट डॉट पी कॉन्टॅक्ट डॉट पी प्रोडक्ट डॉट पी, जे पण त्या पर्टिक्युलर पेजसाठी पण तुम्ही ते ऍक्सेस करू शकता. पण कुकीज काय करायचं, ओव्हरऑल पेजसाठी ठेवायचे. म्हणजे तुम्हाला स्लॅश पास करायचे. जिथं पाथचा आता सिंटॅक्स आपण यूज करू सेट कुकी करताना, तेव्हा आपल्याला स्लॅश पाथ करायचं. म्हणजे काय, युनिव्हर्सल झालं ते. पूर्ण वेबसाईट मधले कोणत्या पण पेजला आपण त्याला ऍक्सेस करू शकतो. त्यानंतर हे ऑप्शनल आहे डोमेन. आता डोमेन म्हणजे काय? आता सब डोमेन आणि डोमेन असे दोन टाईपचे डोमेन असतात. माहिती आहे कोणाला? आता मेन डोमेन जर बघितलं तर आपलं मेन डोमेन आहे आपल्या कंपनीचं Codreach.in. ओके. हे काय झालं, हे आपलं मेन डोमेन झालं. ओके.
हे आपलं झालं मेन डोमेन. आता याचं सब डोमेन काय असतं? सब डोमेन असं असतं, आता सपोज तुम्हाला एक हे दिलं सॉफ्टवेअर्स डॉट कोडरीच डॉट इन. ओके, पॅरेंट डोमेनच्या पुढे एक चाइल्ड डोमेन आपण ऍड करतो, ते म्हणजे आता सॉफ्टवेअर्स नावाचं, आणि याच्या पाथला आपण काहीतरी डेटा स्टोअर करतो. सपोज एखादी वेबसाईट स्टोअर केली, बिलिंग्सचं दाखवलं तुम्ही तुम्हाला. ओके, काही जे इंटर्न्स आहे आपल्याकडे त्यांना बिलिंगचा एक प्रोजेक्ट दिला होता. एक मिनिट आपण चेक करू एखादं सब डोमेन, किंवा 360 कार्डचा पण होतो. ओके, आता हे आपल्या कंपनीचं डोमेन झालं, आणि हे जे पुढे आपण ऍड केलंय ते एक सब डोमेन आहे, आणि ते कुठे पॉइंट करणार आहे? आपल्या जो डेटा स्टोअर असेल तो आपल्या मेन सर्व्हरला स्टोअर राहणार आहे. ओके, जो पॅरेंट सब डोमेन आहे आपलं त्याला, पण चाइल्ड सब डोमेन त्याला आपण ऍक्सेस करू शकतो. हा झाला सब डोमेन आणि डोमेनचा डिफरन्स. एका सर्व्हरच्या अंडर तुम्ही मल्टिपल सब डोमेन क्रिएट करू शकता. ओके, तसं सर्व्हर आपल्याला त्याचे फीचर्स पाहिजे त्यानुसार आपण ते करू शकतो. तर हे पण एक लक्षात ठेवा की सब डोमेन आणि मेन डोमेन काय असतं. मेन डोमेन म्हणजे डायरेक्टली जे डोमेनचं नाव आपण परचेस करतो ते, त्यानंतर आपल्या इच्छेनुसार किंवा सपोज तुम्हाला काहीतरी वेगळा डेटा स्टोअर करायचा आहे, त्यासाठी तुम्ही त्या डेटाचं नाव प्लस मेन डोमेन असं ऍड करून एक सब डोमेन बनवू शकता. ओके, याला मी करतो मेन डोमेन आणि याला करतो सब डोमेन. आता तुम्ही इझिली डोमेन आणि सब डोमेन ओळखू शकता. ओके, त्यानंतर पुढे डोमेनचा पार्ट झाला. हा ऑप्शनल पॅरामीटर आहे, तुम्हाला द्यायचा की नाही. सपोज आता याचं पण असं आहे, तुम्ही जर इथं डोमेनच्या ठिकाणी जर मेन डोमेन पास केलं तर ते सब डोमेनला पण त्याचा कुकीज काय करू शकतो, पण ऍक्सेस करू शकतो. पण इथं फक्त जर सब डोमेन पास केलं तर ते फक्त जे सब डोमेन आपण क्रिएट केलेलं आहे त्या सब डोमेन पुरताच कुकीज आपण काय करू शकतो, ऍक्सेस करू शकतो. ओके, जर पॅरेंटला आपण काय प्रॉपर्टी ऍक्सेस कलर दिला तर तो चाइल्डला पण भेटतो. आपण सिलेक्टर मध्ये बघितले CSS च्या, राईट. ते फक्त जर चाइल्डलाच दिला तर बाकीच्यांना भेटतो का? नाही. ओके, मग जर आपण पॅरेंटला टार्गेट केलं तर बाकीचे त्याचे जे सब डोमेन आहे त्यांना पण त्या कुकीज ऍक्सेस होणार, आणि फक्त जर टार्गेट करताना सब डोमेन केलं तर सब डोमेनलाच ते ऍक्सेस होणार. हा ऑप्शनल पॅरामीटर आहे, पण राहू दे लक्षात कधी विचारलं वगैरे तर. त्यानंतर सिक्युरिटी, मी सिंपल सिक्युअर राईट करतो. आता सिक्युअर म्हणजे काय? ज्या कुकीज आहे, ओके, ज्या कुकीज आहे त्या ऍक्सेस करताना आपल्याला कुठे करायचे आहे. आता जर तुम्ही इथे HTTPS केलं, सपोज इथं ट्रू केलं, दोन व्हॅल्यू घेतो आपल्याला तो, फर्स्ट ट्रू आणि सेकंड असते फॉल्स. जर ट्रू केलं तर तो कुकीज कुठे ऍक्सेस होतील? जिथे HTTPS असेल. ओके, सिक्युरिटी असेल, लास्टचा जो एस असतो ना, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, पुढे एस जो असतो तो सिक्युरिटीचा असतो, ते जर असेल तरच ऍक्सेस होतील, नाहीतर नाही होणार. आणि जर फॉल्स असेल तर ते ऍक्सेस होतील. हा एक ऑप्शनल पॅरामीटर आहे, डिफॉल्ट मध्ये फॉल्स असतो. ओके, आणि इथं डिफॉल्ट मध्ये मेन डोमेन असतं. त्यानंतर पुढे असतं HTTP ओनली. आता HTTP ओनली म्हणजे काय? याला पण ट्रू फॉल्स आहे, सेम ॲज हे जे ट्रू फॉल्स आहे तसंच. हे तुम्हाला HTTP लाच ऍक्सेस करायचंय त्याला, की HTTPS ला पण करायचं. ओके, तर याच्यामध्ये मेन पॅरामीटर हे 4 आहे आपले. फर्स्ट कुकीचं नेम, तिची व्हॅल्यू, तिची एक्सपायरी कधी आणि तिचा पाथ कधी. काय थिअरी सांगितली लक्षात आली? काय डाउट्स? सिंपल आहे. सर HTTP ओनली काय सर? HTTP ओनली हेच आहे. आता हे कसं मी सांगितलं HTTPS आणि HTTP, तर HTTP जर ओनली केलं तर आपण फक्त HTTPच्याच जे साईट राहता म्हणजे नॉन सिक्युअर साईट त्यालाच ऍक्सेस करू शकतो. ओके, डिफॉल्ट मध्ये ते फॉल्सच असतं. आणि जर ते ट्रू केलं तर आपण स्ट्रिक्टली फक्त जिथे HTTP असतं का, HTTP:// एखाद्या डोमेनचं नाव, तिथंच त्याला ऍक्सेस करू शकतो. ओके, तसं पण हे आपण कधी यूज तर नाही करत, मी पण आतापर्यंत मला कधी यूज करायला चान्स भेटला नाही. पण तुम्हाला जर सांगितलं तुमच्या क्लायंटनी किंवा तुमच्या बॉसनी की नाही आपला डेटा फक्त इथंच ऍक्सेस झाला पाहिजे, तर त्या केसमध्ये तुम्हाला ऑप्शनल पॅरामीटर हेल्प करतात. ओके, आता एक स्टेप पुढे आपण काय केलं, कुकीला क्रिएट केलं, मग ते कुकीला व्ह्यू पण करायचं असेल. ओके, त्यासाठी अजून एक फंक्शन आहे, अजून एक व्हेरिएबल घेतो सिंपल आपण डायरेक्ट $_cookie नावाचं, आणि त्याच्या इनसाइड तुम्हाला इथं काय पास करायचं, त्याचं नेम पास करायचंय.
ओके, ते नेम जे पास केलं त्यानुसार त्याची व्हॅल्यू वगैरे सगळं आपण गेट करू शकतो. ओके, बस एवढ्या दोन गोष्टी जर जमल्या तर आपल्याला हे प्रॉपरली जमून जाईल. याला मी कंट्रोल एक्स करून आहे ना PHP इनसाइड टाकतो, म्हणजे आपण इझिली कमेंट त्याला पास करू शकतो. ओके, आणि याच्या खाली माझं HTML. आता जेव्हा आपण कुकी तुम्ही क्रिएट करणार तेव्हा HTML च्या आधी म्हणजे टॉपला क्रिएट करणार, आणि काल सेशनचं सांगायचं राहिलं, सेशन पण जेव्हा आपण स्टार्ट करतो ते पेजच्या टॉपला कधी पण असायला पाहिजे. ओके, म्हणजे HTML च्या टॉपला वरती तिथं सेशन स्टार्ट करायचं कधी पण, म्हणजे लक्षात राहतं की टॉपला आपण केलेलं आहे की. मग आता कुकीज आपण काय करू, इथे एक कुकी सिंपल आधी क्रिएट करू, मग त्यानंतर तिला व्ह्यू कसं करायचं, डिलीट कसं करायचं, टाइम कसा घ्यायचा, हे सगळ्या गोष्टी बघू आपण. आपण सिंपल आहे ना आधी व्हेरिएबल घेऊ, त्यामध्ये नेम आणि व्हॅल्यू स्टोअर करून घेऊ, त्यानंतर एक्सपायरीला डायरेक्ट टाइम पास करू. या पद्धतीने जाऊ, म्हणजे तुम्हाला समजायला पण इझी वेनी जाईल. ते कॉलेजचे प्रोजेक्ट कोणाकोणाचे चालू झाले आता, की लास्ट सेमला आहे त्याला प्रोजेक्ट पाहिजे असं कोणी, त्यांनी प्लीज कॉन्टॅक्ट करा, मग त्यानुसार आपल्याला प्रोजेक्ट असाइन पण करायचे. ओके, ऐन टाइम एक दोन दिवस आधी सांगितल्यानंतर धावपळ आमची पण होते, तुमची पण होईल. चला आपण काय करू, आता एक एक्झाम्पल घेऊ. फर्स्ट PHP टॅग आहे त्याच्या इनसाइडच घेणार, बरोबर. मग एक डिफॉल्ट काय करतो मी, युजर डिफाईन एक व्हेरिएबल घेतो, कुकी अंडरस्कोर नेम नावाचा. ओके, हा युजर डिफाईन आहे, हे काही PHP चा कीवर्ड वगैरे किंवा फिक्स PHP मध्ये दिलेला असं काही नाही, जस्ट नेम नावाचा किंवा तुम्हाला जो पण घ्यायचा तो घ्या, थोडं त्याच्या रिलेटेड म्हणून मी हा घेतला. ओके, तर इथं आपण पास करू सपोज युजर. आता सेकंड मला पाहिजे त्याची व्हॅल्यू, मग मी व्हॅल्यू गेली तर डॉलर अंडरस्कोर न घेता आपण डायरेक्टली असं पण घेतलं तरी चालेल. आणि इथे पण अंडरस्कोर नाही घेतलं तरी चालेल. आणि युजर कोण आहे, सपोज आपण युजर टाकू कोडरिच. ओके, आणि आता त्यानंतर आपल्याला काय करायचं, कुकीला सेट करायचं. मग सेट कुकीसाठी एक फंक्शन सांगितलं होते सेट कुकी नावाचं, त्याच्या इनसाइड काय करायचं आपल्याला, पॅरामीटर पास करायचे जस्ट. आपण त्याच्या इनसाइड काय करू, आता पॅरामीटर पास करू. फर्स्ट आहे नेम पास करायचे. आता नेम कसा स्टोअर केलाय आपण कुकी नेम मध्ये, म्हणून मी त्याला इझिली डायरेक्ट इथे ऍक्सेस करून घेतो, डॉलर कुकी नेम. त्यानंतर सेकंड आहे कुकीची व्हॅल्यू. थर्ड पॅरामीटर काय, एक्सपायर. राईट. आता मला एक सांगा, एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात. आता इथे एक आपल्याला थोडं कॅल्क्युलेटर यूज करावं लागेल. 60. राईट. ओके, 60. आपण कॅल्क्युलेटरने आपण थोडं ओके. आता एका मिनिटामध्ये 60 सेकंद आहे. ओके, तर एका हावर मध्ये आपल्याकडे किती मिनिट आहे, 60. मग त्याला मी मल्टिप्लाय करून घेतो 60 ने. तर आपल्याला एका मिनिटाचे 3600 सेकंद असतात. ओके, एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात, 3600. जर तुम्हाला एक मिनिटानंतर त्याला काय करायचं, एक्सपायर करायचंय, तर तुम्ही इथे व्हॅल्यू पास करणार 3600. ओके, तेच जर मला 12 तासांचं पाहिजे, म्हणजे 1 आवर, एका पूर्ण दिवसाचं पाहिजे, तर मला मल्टिप्लाय किती करावं लागेल,
एका 24. दिवस राईट, मी काय करतो 24. तर म्हणजे एका दिवसासाठीचे आपल्याला किती सेकंद असतात? 86,400. ओके, आपलं आता एका दिवसाचे गेट केले ना तर बाकीचे आपण मल्टिप्लायनी करू शकतो. एका दिवसाचे जर गेट केले तर आपण एका महिन्याचे करू शकतो, एका वर्षाचे करू शकतो, किंवा किती दिवसाचे पाहिजे त्या दिवसाचे पण आपण करू शकतो. तर एका दिवसाचे आपण गेट केले त्यासाठी काय लॉजिक लावलं ते पण लक्षात घ्या. ओके, आता 86,400. आपण आता एक फंक्शन सांगतो मी तुम्हाला टाइम नावाचं. आता ते टाइम नावाचं फंक्शन काय करतं माहिती आहे? आपल्याला करंट टाइम आहे ना तो रिटर्न करतं. ओके, आता जो करंट टाइम असेल, आता करंट टाइम किती चालू आहे? 8:19 झालेले. तर ते 8:19 आपल्याला काय करेल? रिटर्न करेल. मग त्यापासून तुम्ही पुढे मल्टिप्लाय आपले जे कोणते ऑपरेटर होतं, अर्थमॅटिक ऑपरेटर, त्याचा यूज करून आहे ना हे तुम्ही यूज करू शकता की किती दिवसासाठी पाहिजे, किती तासांसाठी पाहिजे, किती इयर साठी तुम्हाला ती कुकीज सेट करून ठेवायची. ओके, आपण काय करू, आपला जो करंट टाइम आहे त्याच्यामध्ये ना पास करून देऊ एका दिवसाचे 86,400. ओके, तर हे काय झालं, एका दिवशीसाठी आपला ती कुकी काय होईल? एक्सपायर होऊन जाईल. एक दिवस झाला त्यानंतर ती एका दिवसानंतर ती काय होईल? करंट टाइम नंतर ती एक्सपायर होईल. त्याला जर मी इथं मल्टिप्लाय 30 केलं, ओके, तर ती 30 दिवसानंतर एक्सपायर होणार. त्याला जर मल्टिप्लाय मी इथं 60 केलं तर ती 2 महिन्यानंतर एक्सपायर होणार. येतोय पॉईंट लक्षात? किंवा तुम्ही प्रॉपरली डेज पण पास करू शकता. आता 1 इयर मध्ये किती डेज असतात? 365 और काहीतरी असतात. ओके, ते इयर नुसार असतं, लीप इयर की कोणतं इयर आहे त्यानुसार. पण जर बघितलं तर 365 जर पकडलं तर तुम्ही 365 केलं तर 1 इयर साठी ती कुकी डिलीट नाही होणार. ओके, एक्सपायर होणार नाही. तर आपण सिम्पली इथं काय करू, 30 पास करू. म्हणजे 1 मंथ साठी आपण इथं हे लॉजिक यूज केलंय. करंट टाइम म्हणजे आजपासून 30 दिवस. क्लिअर? ही गोष्ट झाली क्लिअर? ओके, आता पुढचा एक पॉइंट, पुढचा पाथ काय होता आपला? पाथ. ओके, आता तुम्ही इथं पाथ पास करताना तुम्हाला जर करंट एका पेज साठीच पाहिजे किंवा पूर्ण ओव्हरऑल याच्यासाठी पाहिजे, ओव्हरऑल याच्यासाठी जर पास करायचं असेल तर आपल्याकडं काय ऑप्शन? ओके, तर त्याला काय करायचं? सिंपल स्लॅश पास करायची. इथून पुढचे बाकीचे पॅरामीटर जे ऑप्शनल ते घ्यायची काही गरज नाही. असं पण आपण ते सगळं यूज करतो. कुठे यूज करतोय? लोकल स्टोरेजला करतोय, म्हणून त्यामुळे त्याची काही गरज नाही. एरर का देतोय आपल्याला एकदा चेक करावं लागेल. एकदा प्रिंट करून बघू आपण त्याला, त्यात आपल्याला इश्यू तरी कळेल. सिंटॅक्स सर प्रॉपर सेमिकोलॉन राहिला सेमीकोलन दिलाय ना मग. कुकी व्हॅल्यूला. अच्छा, इथे ओके. आता काय झालं, कुकीला आपण सेट पण केलं आणि ती एक्सपायर पण कधी होणार आहे ते पण कळ. आता हे जे व्हॅल्यू आहे, आता तुम्ही म्हणणार सर की युजरनी कोणतं प्रोडक्ट सर्च केलं ते करून दाखवा आम्हाला. ते काय करायचं माहिती, युजरनी जे सर्च केलं ते फॉर्म राहील बरोबर. फॉर्म नंतर जेव्हा युजर क्लिक करेल, जावा स्क्रिप्टने ॲजॅक्सने काय करायचं, ती व्हॅल्यू गेट करायची, इथे स्टोअर करायची आणि ती कुकीला सेट करून टाकायची. ओके, मग त्यानंतर पुढे अल्गोरिदम राईट करायचं. कुकीमध्ये जो जो डेटा स्टोअर आहे कोणत्या युजरचा आहे, त्या युजरचा आयडी गेट करा, त्याचा आयपी ऍड्रेस गेट करा आणि त्या आयपी ऍड्रेसला ऍडव्हर्टाईज दाखवा. ओके, ते अल्गोरिदमचा पार्ट राहतो. पण एक बेसिक ते अल्गोरिदम कसं वर्क करतं हे पण मी तुम्हाला सांगितलं. आता पुढचं काय राहील आपल्याला, कुकी आपण क्रिएट पण केली. आता तिला आपल्याला काय करायचंय? व्ह्यू करायचं, म्हणजे जस्ट त्याच्यामध्ये काय काय आहे तिला ऍक्सेस करायचंय, ओव्हरराईड करायचं, ते सगळं आपण करू शकतो. आपण सिंपल आहे ना ती तिला प्रिंट करून बघू की झालंय की नाही सेट ते. त्यासाठी $_कुकी आणि त्यात काय पास करायचं? नेम पास करायचं राहतं आपल्याला कुकीचं. कुकीचं नेम पण एका व्हेरिएबल मध्येच होतं. आपण त्याला काय करू? कुकी नेम डायरेक्टली प्रिंट करू. आता हेच आपल्याला ऍक्सेस होणार आहे, पण आता हा पण एक काय ग्लोबल व्हेरिएबल आहे, तो तुम्हाला दुसऱ्या पेज वरती पण भेटेल. मग दुसऱ्या पेज वरती पास करताना तुम्ही हा व्हेरिएबल नाही देऊ शकत,
तुम्हाला ही की पास करावी लागते. ओके, मग तो आपल्याला त्याची व्हॅल्यू रिटर्न करतो. तर ते पण बघू. त्याआधी या पेजला आपण रन करू. Undefined index user line number 16. सेट नाही झाली का? सो आता सेट झाली असेल, त्यानंतर आपण आता चेक करू. ओके, ती सेट नव्हती झाली कुकी आपली, आता ती सेट झाली आणि त्याची जी व्हॅल्यू आहे कोड रिच ती काय केली आपल्याला त्यांनी रिटर्न करून दिली. ओके, म्हणजे कुकी आता आपली सेट झाली आणि तिचा कुकी नेम काय युजर आहे. आपण डायरेक्टली हे पास केलं म्हणजे इथं ऑलरेडी युजरच पास झाला. तुम्ही परत सिंगल कोट मध्ये युजर जरी पास केला तर त्याची व्हॅल्यू तो आपल्याला रिटर्न करून देईल. ओके, मेन हे दोन पॅरामीटर कुकीचं नाव आणि त्याची व्हॅल्यू काय स्टोअर करताय. अशा मल्टिपल कुकीज तुम्ही स्टोअर करू शकता, त्याचा टाइम पण स्टोअर करू शकता. आता हे झालं करंट पेज साठी मी या पद्धतीने त्याला ऍक्सेस केलं. यात अजून एक ऍडिशनल गोष्ट सांगतोय तुम्हाला की तो इस सेटनी पण चेक करू शकता. ओके, इस सेट माहिती आहे ना, इस सेटला नॉट कसं यूज करायचं ते पण शिकवतो तुम्हाला आज लेक्चरला मी. जर कुकी जर सेट नसली, ओके, याला काय करायचं जस्ट नॉट लावून द्यायचं आणि इथे तुम्हाला पास करायचं व्हेरिएबलचं नाव $_ कुकी नेम, सॉरी कुकी नेम. ओके, हे जर सेट नसलं पण हा व्हेरिएबल येईल आपल्याला $_ कुकीच्या मध्ये ते पास करावं लागेल, त्यानंतर आपण त्याला चेक करू शकतो. बरोबर ना? आणि याच्यामध्ये आपल्याला ते पास करायचे $_ नेम. हे जर सेट नसलं तर तुम्हाला इथे मेसेज प्रिंट करा इको, सपोज काहीतरी एक युजर डिफाईन मेसेज प्रिंट करा कुकीज नॉट सेट, और आपण तेच करू. कुकी नॉट सेट. ओके, आणि एल्स जी केस असेल तर एल्स केसला आपल्याला काय करेल ती, जर सेट असेल तर आपल्याला इथं प्रिंट करणार आहे. ओके, नॉट पण कसं यूज करायचं हे राहिलं होतं आपलं घ्यायचं, तर ते पण होऊन जाईल. जर कुकी सेट नसेल तर आपल्याला प्रिंट करून देईल की कुकी सेट नाहीये. ओके, आणि जर सेट असेल तर ते आपल्याला प्रिंट करून देईल कुकीचं नाव. हा एक फॉर्मॅट आपण एकदा यूज करून बघू. तर कुकी सेट आहे ती आपल्याला प्रिंट करून देईल त्याने, नाहीतर त्याने आपल्याला एरर पास केला असता, जो की आपण आता इथं युजर डिफाईन दिलेला आहे तो. ओके, या एक पद्धतीने आपण यूज करू शकतो. त्यानंतर हा काय ग्लोबल व्हेरिएबल आहे, राईट. हा काय एक ग्लोबल व्हेरिएबल आहे, तर आपण याला दुसऱ्या पेज वरती पण ऍक्सेस करू शकतो. सपोज आपण काय करू, लॉग इनच्या पेज वरती त्याला ऍक्सेस करायचं ट्राय करू. ओके, लॉग इनच्या पेज वरती काय करू, ऍक्सेस करायचं ट्राय करू आणि यातला जो कोड आहे PHP चा त्याला थोड्या वेळसाठी कमेंट करून टाकू आणि इथे आपण त्याला प्रिंट करू. सपोज इको कुकीची व्हॅल्यू प्रिंट करायची आणि एक युजर डिफाईन मेसेज पण घेऊ आपण इथं. कुकी व्हॅल्यू म्हणून घेऊ आणि त्याला कॉन्कॅट करू विथ व्हेरिएबल आपलं $_ कुकी, आणि त्याच्यामध्ये आपल्याला इथं पास करायचं राहते त्याची की, जी युजर नावाची. ओके, जी की युजर नावाची की तिला मी इथं पास करतो लास्टला सेमीकोलन. आता आपण एकदा login.php यूज करून रन करून बघू की आपल्याला आउटपुट भेटतंय का. ओके, कुकी व्हॅल्यू पण भेटले आपल्याला. ही बघा कोड रिच येते, वरच्या फॉर्मला कमेंट नव्हतं केलं म्हणून ते दिसलं आपल्याला, पण त्याची व्हॅल्यू पण आपल्याला काय झाली तर गेट केली. इझिली तुम्ही कोणत्या पण पेजला त्याला गेट करू शकता. हा पण काय एक सुपर ग्लोबल व्हेरिएबल आहे. अजून लास्टचा एक सुपर ग्लोबल व्हेरिएबल आपला राहिलाय, तो म्हणजे कोणता राहिलाय, फाइल्स. ओके, आपण आतापर्यंत कोणते कोणते सुपर ग्लोबल व्हेरिएबल बघितले, गेट, पोस्ट, सर्व्हर, रिक्वेस्ट, सेशन,
ओके, आज कुकी पण बघितला, आज उद्या लास्ट बघायचा आहे तो म्हणजे डॉलर फाईल्सचा. आता हे झालं, तुम्ही सुपर ग्लोबल व्हेरिएबल आहे त्याला इझिली कुठे पण प्रिंट करू शकता. आता मला त्याला काय करायचं, डिलीट करायचंय. तर मी त्याला डिलीट कसं करणार, जसं सेट केलंय का, ती सेटची जी व्हॅल्यू आहे त्याला ऍज इट इज मी काय करतो, तिथून कॉपी करून घेतो. इथं लॉग इन लिहून आहे ना, आपण त्याला आधीचा टाइम देऊन टाकू, ही फाईल जेव्हा रन होईल तेव्हा. आता त्याला आधीचा टाइम कसा द्यायचा, कुकी नेम तर त्याला भेटून जाईल इथे. ओके, कुकी नेम आपण इथे एका व्हेरिएबल मध्ये नाही, पण आपल्याला माहिती आहे कुकी डिलीट कोणती करायची, युजरची, ज्या कुकीचं नाव युजर आहे ती डिलीट करायची. कुकीची व्हॅल्यू काय करायचं, एमटी करून टाकायचं इथे. कुकीच्या व्हॅल्यूला मी एमटी करून टाकलं आणि त्यानंतर हा पुढचा टाइम आहे ना, जस्ट इथं काय करायचं, मायनस चिन्ह द्यायचं. आता याचा मिनिंग काय होतो, या टाइम फंक्शनचा मिनिंग पूर्ण डिफरंट झाला ना. म्हणजे आत्ताच्या करंट टाइम नुसार 8:29 मागचे 30 दिवस आधीच काय झालेले, ही कुकी एक्सपायर झालेली. राईट, एक त्यांचंच लॉजिक आपण यूज केलं, त्यानेच दिलेलं सिस्टीम, त्यानेच दिलेलं सिंटॅक्स, आपण जस्ट त्यात आपलं लॉजिक टाकलं की मागच्या वेळेस ती हे झाली. आणि त्यानंतर मी काय करतो, हे इको स्टेटमेंटला आपण इथून कॉपी करू आणि इथं खाली पेस्ट करू. चेक करू आता ती एक्सपायर झाल्यानंतर पण आपल्याला ऍक्सेस होते, ती एकदा ऍक्सेस होईल. ओके, मी आता एकदा रिफ्रेश करतो, ती एकदा ऍक्सेस होईल. आता सेकंड वेळेस जर त्याला रिफ्रेश करतो तर आपल्याला ती भेटणार नाही. ते काय सांगाल, अनडिफाईन इंडेक्स, कारण ती कुकी एक्सपायर झालेली. गेटिंग. तर हे असतं कुकी, सेशन कुकी बघितलं. आता उद्या आपण फाईल्स बघू, एक फॉर्म घेऊ, त्या फॉर्मचा यूज करून आपण कशा फाईल युजर कडून रिझ्युमे घेतो, त्याचं फोटोग्राफ घेतो, ते कसं आपल्या स्टोअर सिस्टीम मध्ये स्टोअर करून घ्यायचं, कसं आपल्या सर्व्हरला स्टोअर करून घ्यायचं, त्या गोष्टी उद्याच्या लेक्चरला बघणार आहे. उद्याचं लेक्चर कोणीच मिस करणार नाही. ओके, तुमचे फ्रेंड्स जे आतापर्यंत काही लेक्चर मिस करताय, व्हिडिओ बघून करताय, पण त्यांना पण सांगा लेक्चर प्रेझेंट राहू द्या. त्यानंतर आपल्याला डेटाबेस स्टार्ट करायचा आहे. डेटाबेस नंतर एक दोन छोटा प्रोजेक्ट, त्यानंतर PHP ओप्स. ओके, PHP ओप्स नंतर तुम्हाला एक R&D वर प्रोजेक्ट राहील. झालं, आपली आता इंटर्नशिप लवकरच संपेल. पण मग इथून पुढचा जो पॉईंट आहे, जे पार्ट्स आपण बघणार आहे ते खूप इम्पॉर्टंट, मिस करू नका. कुकी पण खूप इम्पॉर्टंट, यावरती पण क्वेश्चन येतात. ओके, तर आजचे टास्क आहे सिंपल कुकी बनवून ठेवायची आणि कुकी वरती नेटवर सर्च करा. कोणते पण 15 इंटरव्ह्यू क्वेश्चन सर्च करून एका वर्ड फाईल मध्ये तुम्हाला ठेवायचे. ओके, एक वर्ड फाईल क्रिएट करायची, 15 ते 20 क्वेश्चन सर्च करायचे नेटवर, कुठे पण भेटेल. ओके, कुकी रिलेटेड इंटरव्ह्यू क्वेश्चन, ते तुम्हाला एकदा डोळे खालून गेले पाहिजे. मग सेट कुकी कसं करायचं, कुकीचं ऍक्च्युअल कुकी काय असतं, हे सगळं तुम्हाला भेटेल. मग ते कंटेंट एक ठिकाणी स्टोअर करून ठेवा. नाही तुम्ही परत वाचलं ना तरी चालेल, पण एकदा डोळ्या खालून गेलं कुठेतरी फायदा होईल त्याचा. आज करा, परत टेन्शन नाही. ओके, आणि परत एकदा नोटीस, फीज लास्ट इन्स्टॉलमेंट बाकी आहे. आज लास्ट डेट होती, आज आली नाही कोणाचं, तर प्लीज तेवढं कम्प्लीट करून घ्या. ओके, रेकॉर्डिंग मध्ये शेअर करून देतो. काय डाऊट्स कोणाला? ओके, असाइनमेंट कम्प्लीट करा, आपल्याला लवकरच प्रोजेक्ट बघायचा आहे.